नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथे काँग्रेस पक्षाची आढावा बैठक आज घेण्यात येणार आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी या आढावा बैठकीकरिता शहरात जागोजागी बॅनर लावले आहेत, परंतु यामध्येही जिल्ह्यातील गटबाजीचे दर्शन होत आहे. त्यामुळे या बैठकीचे नेमके फलित काय असणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भारत देश विश्वगुरू बनणार असल्याचा कांगावा करीत असतानाच मात्र गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावात साधी बस सेवाही सुरू नाही. हे वास्तव स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही राज्यकर्ते बदलू शकले नाही, हे दुर्दैव. मात्र एक सुखद बातमी जिल्ह्यातील गर्देवाडा येथून आली असून पोलिसांच्या सहकार्याने काल येथील नागरिकांनी बस सेवेचा प्रथमच लाभ घेतला. गावात बस आली म्हणून आबालवृद्धांनी आनंद साजरा केला. मूल तालुक्यात वाघ आणि बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. त्यात अनेकांचा बळी गेला आहे. आजही तालुक्यातील नागरिक रहदारीच्या रस्त्यावर जीव मुठीत घेऊन येणे जाणे करतात. कारण आहे रस्त्याच्या दुतर्फा असलेले झुडूप. दबा धरून बसलेला वाघ नेहमी झुडपाचाच आधार घेतो आणि वाटसरूला याची खबरबाज सुद्धा नसते. त्यामुळे दुतर्फा असलेले झुडूप काढण्याची मागणी नागरिक करीत आहेत. मागील 10 दिवसांपासून बेपत्ता असलेले विरवा येथील कोतवाल नंदकिशोर खोब्रागडे यांचा मृतदेह अखेर मूल येथील उमा नदीच्या काठावर आढळला. सिंदेवाही शहरातील मदनापूर वाड येथे ते राहत होते. त्यांच्या शवाचे विच्छेदन केल्यानंतर शव कुटुंबियाच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांच्या मृत्यूचे गूढ कायम असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. वरोरा शहरातील रत्नमाला चौकात असलेल्या रेल्वे पुलाच्या खालून रेल्वे रूळ ओलांडताना एका दाम्पत्याला रेल्वेची धडक बसली. या घटनेत पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी अवस्थेत आहे. पती दिनकर टोंगे हे भद्रावती येथून सेवानिवृत्त झाले होते. मृतक पत्नीचे नाव छाया दिनकर टोंगे असून ही घटना 22 सप्टेंबरला रात्री 8:30च्या सुमारास घडली. रानटी हत्तीचा हैदोस गडचिरोली जिल्ह्यात सुरू असून अतिवृष्टीने गांजलेले शेतकरी या रानटी हत्तीमुळे आणखीनच वैतागले आहेत. जिल्ह्यातील पोरला शेत शिवारात हत्तीने शेतकऱ्याच्या पिकांची नासधूस सुरूच ठेवली आहे. त्यामुळे हाती आलेला घासही हिरवल्याची स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. मूळचा कोरची येथील 30 वर्षीय आनंद इतवारी वटी हा लग्नानंतर सासरी धानोरा येथे पत्नी व मुलांसह राहत होता. काल अचानक पहाटे त्याने अंगणातील उमराच्या झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. सकाळी त्याच्या पत्नीला त्याचे शव लटकवलेल्या अवस्थेत आढळले. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही. भिसी इथून पारडपार येथे तिघेजण दुचाकीने जात असताना एका अज्ञात पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत तिघेही गंभीर जखमी झाले. चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारांकरिता नेले असता बर्जाबाई मेश्राम या महिलेचा मृत्यू झाला. धडक देणाऱ्या वाहनाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध पोलीस अधीक्षकांनी मोहीम सुरू केल्यानंतर जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून अवैध शस्त्र हस्तगत केले. 22 सप्टेंबरला मिळालेल्या गुप्त माहितीवरून बल्लारपूर पोलिसांनी झाकीर हुसेन वार्डातून मोहम्मद कासिम शहा वय 28 वर्ष यांच्या घरून तलवार जप्त केली. सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तर देणाऱ्या मोहम्मदला पोलिसी खाक्यात दाखवताच त्याचे हे कृत्य बाहेर आले. तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत राहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.